जो येतो तो त्या लग्नाविषयीच बोलतो. अहो जावई बापू, लग्न हा आयुष्यातला मोठा टप्पा आणि मुलीच्या तर जास्तच. काय थांबगो तू? हा, मी काय म्हणतोय, आता समजा त्यावेळेस सरूक एक फॉरेनचा मुलगा आला होता ना सांगून, ताजा झाला असता दैवानं मी आणि सरू फॉरेनला असताय की नाही? तिथे जाऊन डबे करत बसला असतात. जाऊन करा ना, कोण अडवते तुम्हाला? न झालं कोण जावई बघितलाच पाहिजे. फॉरेनचा जावई चाललंय सकाळपासून. काय ग आजी तू? हा, झालं तुझं समाधान झालं? हा, मधमाशाच्या पोळ्यावर मारलास दगड. आता अर्धा पाऊण तास बोलत राहतील ते बघ. हो मज्जा. काय मजा? बरेच दिवसात फॉरेनच्या जावयाचा विषय काढला नव्हता ना, म्हणून ते टाळी. नाही मी टाळी पिळी देणार नाही. मी आवडते हा, आता मला जायचंय. काय का गौरी, बरी आहेस ना? हो मी मस्त आहे. बाबा आहेत का घरी? आहेत ना, या. बाबा, बाबा परुळेकर काका आलेत. काय मुरलीधर, आज इकडे कुठे वाट चुकलात? नाही हो, ते शिवचे बाबा आलेत ना, त्यांनी भेटायला बोलवलं होतं. बर, हा. कशासाठी? घ्या. हा. सुखी राहा. सावंत साहेब, तुमच्या नजरेत एखादा चांगला भाडेकरू असेल तर सांगा. लग्न झालेला, मुलं बाळ असलेला, चांगला कुटुंब वत्सल माणूस असेल तर जास्ती चांगलं. अरे करू अहो, पण इथे शिव आणि वेणू आहेतच की. हो, ते चाललेत घर सोडून. म्हणून तर शिवच्या बाबांनी बोलवून घेतलं होतं ना मला. ओके बाय. हो का? काय वहिनी, कशा आहात? मी छान आहे. मावशी कशी आहेस? हो बरे. काय हो परुळेकरांनो, शिव का सोडून चालला? ते माहित नाही. हो, काल रात्री फोन केला होता, सकाळी येऊन भेटा म्हणाले. आज आलो तर घर सोडतायत म्हणतायत. हा, कुठेतरी जागा मिळाली असेल मोठी, पण काय हो, 1 महिन्याची नोटीस द्यायला पाहिजे की नाही. पण ते म्हणाले 1 महिन्याचं भाडं देतो. म्हटलं चला ठीक आहे. 2-1 दिवसात जागा रिकामी करतायत म्हणाले. हो का? इतके तडकाफडकी म्हणजे कमालच झाली नाही? काय ना वहिनी, अहो असेल त्यांचं काहीतरी. हो, तेही खरं. सावंत साहेब, सोसायटीत देखील सगळ्यांना सांगा आमच्या फ्लॅट भाड्याने देणार आहे म्हणून. माणूस ओळखीचा हवा, उगाच ते विकीसारखं व्हायला नको. काय शिव काही बोलला नाही मला इतक्या दिवसात. सावंत साहेब, मी ठरवलंय, बॅचलरना जागा भाड्याने द्यायची नाही. नाही, वेणू आणि शिव चांगले आहेत. मावशीनी पण गॅरंटी दिली होती त्यांची. हो, पण त्या विकीमुळे तोंड एवढं पोळलंय ना की आता ताक देखील फुंकून प्यायचं म्हणतोय मी. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू.
एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.